आमच्या इकडे वाघ आहेत ना, उसांमध्ये वाघ जाऊन बसतात, त्याला वाटलं बघा माझा भाऊ किती खुश आहे आज, उंदीर मामा. काय नाही बाई. सोन्याचा भाव गगनाला भिडायला लागलाय. एका ग्रॅमचा भाव 10-15 हजार रुपये जाईल. गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आहे आमच्या ऋतूचा बड्डे. आम्ही बड्डे सेलिब्रेट करतोय आमच्या ऋतुड्याचा. तर काय काय करतोय हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. प्लस काय गिफ्ट घेतलंय आणि कसं सेलिब्रेशन करतोय, कुठे जातोय, हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या भावाला भरभरून तुमचे आशीर्वाद द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. कोण आलंय रे? कोण आलंय? दाजी आलंय. वाह. सो गाईज, आज आहे माझ्या भावाचा बर्थडे. तर मी जरा पहिलं स्किन केअर करते आणि मग तुमच्याशी गप्पा मारते. तर मी काय यूज करते, क्युअर स्किनने दिलेली मला क्रीम आहे. पहिली आपल्या स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे क्लायमेट चेंज होतं आहे, किती सारं ऊन आहे बाहेर, आपल्याला सनचं एक्सपोजर होऊ शकतं किंवा हार्मोनल चेंजेस होतात. आपण मेकअप करतो त्याच्यामुळे आपली स्किन डॅमेज होते, आपल्याला काही ना काही प्रॉब्लेम्स होतातच स्किनचे. तर ते नाही व्हावेत ह्याच्यासाठी स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे. तर मी करते क्युअर स्किनचे माझे जे प्रोडक्ट मला त्यांनी दिलेले आहेत ते यूज. क्युअर स्किन हे एक AI डर्मॅटॉलॉजिस्ट ॲप आहे, ज्याच्यावर आपण आपले कुठलेही प्रॉब्लेम असू दे ते सॉल्व करू शकतात. आता ते डाउनलोड कसं करायचं, तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. तुम्ही तुमच्या प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमधनं डाउनलोड करू शकता. तर सिम्पली डाउनलोड करायचं आहे. नंतरनं आपल्या मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन करायचं आहे. नेम, एज, सेक्स सगळं टाकायचं आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला तिथे 2 इंटरफेस दिसतात. एक फेसच्या रिलेटेड, एक हेअरच्या रिलेटेड असतो. सो माझा फेसचा प्रॉब्लेम होता तर मी फेसचा ऑप्शन चूज केला. त्याच्यानंतर ना आपला प्रॉब्लेम काय आहे तो त्यांना सांगायचा. नंतर ना आपली डर्मॅटॉलॉजिस्टसोबत एक AI चॅट चालू होते. त्याच्यामध्ये ते आपल्या स्किनचे प्रॉब्लेम्स विचारतात जे आपल्याला त्यांना सांगायचे असतात. किंवा आपल्याला काही मेडिसिन चालू आहे का, आपल्याला कुठला आजार आहे का, आपल्याला PCOD आहे का, शुगर आहे का, थायरॉइड आहे का, हे सगळे क्वेश्चन विचारले जातात. कुठल्या मेडिसिन चालू असेल तर ते विचारलं जातं. तुम्ही प्रेग्नेंट आहात नाही आहेत, हे सगळे आपल्या डेली लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहेत हे सगळे विचारले जातात. मग त्याच्यावरनं आपल्या फेसचा एक फोटो घेतला जातो. एक फ्रंट फोटो असतो, एक साईड फोटो असतो जो AIने घेतला जातो. आणि त्याच्यामध्ये आपल्या स्किनवर असलेले छोटे छोटे सगळे प्रॉब्लेम डिटेक्ट होतात. तर मग ते प्रॉब्लेम डिटेक्ट झाल्यानंतर ना आपल्यासाठी एक किट तयार केलं जातं पर्सनलाइज, जे डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात. तर ते किट आपलं 1-2 मिनिटामध्ये रेडी होतं. तर मी माझं 2100 रुपयाचं किट मागवलं होतं, ज्याने 3 ते 4 आठवड्यात आपल्याला रिझल्ट दिसायला स्टार्ट होतो. तर मी माझं 2100चं किट हे मागवलेलं आहे आणि तेच मी यूज करते. मला खूप छान रिझल्ट भेटला आहे. म्हणजे माझा प्रॉब्लेम होता पिगमेंटेशन. उन्हात खूप जायला लागतं, बिकॉज माझं ऑफिसचा टाईम तसा आहे की मला उन्हातच निघावं लागतं. सो माझा तोच प्रॉब्लेम होता की मला खूप पिगमेंटेशन वगैरे झालं होतं. तुमचा काय प्रॉब्लेम असेल ना त्याच्यावर तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे. आणि मलासुद्धा खूप छान रिझल्ट भेटला आहे. 100% ट्रस्टेड आहे आणि सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट ॲप आहे. 100% म्हणजे कुठलाही याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्किनला डॅमेज वगैरे होणार नाही आहे. आणि प्लस 99% ॲक्युरेसी आहे यांच्या प्रोडक्टची. ओके, तर डाउनलोड कसं करायचं मी तुम्हाला सांगितलं. प्लस तुम्हाला सांगते याचा फायदा म्हणजे तुम्ही घरी बसल्या तुमची फॉलोअप करू शकता. जसं की स्क्रीनवर बघू शकता, काल मी ऑफिसला होते आणि ऑफिसमध्ये माझा फॉलोअप होता. म्हणजे फॉलोअप मला नोटिफिकेशन आली आणि मी जस्ट ओपन केलं तर माझा फॉलोअप होता. म्हटलं आता काय करायचं, मग ऑफिसमध्येच मी माझं जे काही आहे प्रॉब्लेम किंवा मला किती माझ्या स्किनच्या हेल्थमध्ये इम्प्रूव्ह झालं आहे हे मला
डिस्कस केलं मी डॉक्टरांसोबत आणि त्याचा रिपोर्ट पण मला भेटला 1-2 तासामध्ये. तर रिपोर्ट तुम्हाला दाखवते. त्याच्यावर मला व्हॉइस नोटसुद्धा डॉक्टरांनी पाठवली आहे, म्हणजे जे काही त्यांनी फॉलोअप घेतला आहे त्याच्यावर त्यांना काय वाटलं, त्यांना इम्प्रूव्हमेंट वाटली आहे, त्यांना ते जे त्यांनी फोटो घेतलेले आहे त्याच्यामध्ये त्यांना काय डिटेक्ट झालं आणि त्याच्यावर ते मला काय सांगतात आहेत याची छोटंसं तुम्हाला 1-2 सेकंदाचं मी दाखवते, ऐकून दाखवते. मला व्हॉइस नोट आलेली. ओके, हे बघा. Hello Swati, this is Dr. Antra from Kioskin. I will be doing your checkup today. I reviewed your pictures and after. म्हणजे बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला प्रूफसुद्धा दाखवला आहे की क्युअर स्किन किती छान आपली काळजी घेतं. म्हणजे बघा, आपण जेव्हा इथे क्लिनिकमध्ये जातो तेव्हा 4-5 हजार रुपये आपले जातात, प्लस आपला टाईम जातो. आता हे बघा, मला 2100 रुपयाचं किट आलं आहे, त्याच्यासोबत मला डॉक्टरांचं कन्सल्टेशन फ्री आहे. माझे प्रोडक्ट खूप फास्ट आणि फ्री डिलिव्हरी झालेली आहे. फक्त मला 4 प्रोडक्टचे पैसे पे करावे लागलेत, बस इतकंच. म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स आला आहे मला क्युअर स्किनचा आणि मी गेल्या काही महिन्यापासून हे प्रोडक्ट यूज करत आहे. 2100चं किट मागवल्यापासून मला इम्प्रूव्हमेंट अजून चांगली दिसून आली आहे. जे प्रोडक्ट ते देतात ते कशी यूज करायचे हे सुद्धा ॲप्लिकेशनमध्ये व्यवस्थित सविस्तर तुम्हाला दिलेलं असतं आणि आपल्याला डाएट टिप्ससुद्धा दिलेले असतात. मग तुम्ही हे प्रोडक्ट मागवत असाल ना, तर माझा कुपन कोड यूज करा, स्वाती100. खाली मी देत आहे स्वाती100. तर हा कुपन कोड यूज केल्यावर तुम्हाला 100 रुपीज ऑफ भेटणार आहे. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी कमेंटला पिन केलं आहे, त्याच्यात तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक भेटणार आहे, तिथून जावा आणि डाउनलोड करा. केक तुझ्या बर्थडेचा बरे का? दाजी डायरेक्ट जिम करूनच आलाय. बरं बरं. एसी पाहिजे जिम केल्यावर, एसी पाहिजे का? उतरल्यासारखं दिसलं नाही लगेच, म्हणजे असं सुकल्यासारखं केसीत बसल्यावर. बरं बरं. गाडीत एसी लावून आलोय ना. तुमचंच खरंय. हो, तुमचंच खरंय. ठीक आहे, मी बोलत नाही. मी बोलत नाही. नाहीच बोलणार. धर बाई, काय आणलंय बघ. ते उडवायला पॉप. हा बर्थडेचा केक कट करताना नाही का रे उडवत आपण वरती. हा, मग ते येते. मज्जा आहे बाबा. मी काळी दिसते का? बघ दाजी मला काळी म्हणतोय. हा, म्हणजे मी काळी होय. दाजी नाही, तू सांग. तिला म्हणा तू काळी, मी गोरा आहे. अरे उंदरा तुझ्यापेक्षा गोरी दिसते रे मी इथं बघ. नाही म्हणा. मम्मीला विचार, मम्मीला आल्यावर विचार. बघा काळी म्हणतो मला. आगाव. आता काय उंदीर बघ, ते मध्ये व्यवस्थित थोडं काळ लावल्यानंतर शेड आता मस्त दिसतो. छान वाटतंय ना. कारण तो हितला पट्टा काळा दिसला ना, बाकीचं शेड दिल्यासारखं वाटतं. नाही तर बाकीचं सगळं नाहीतर दिसत होती कोंबडी. कोंबडी दिसत होती म्हणतो मला. नाहीतर काय. लक्ष आहे तुझं माझ्याकडे बघ. ड्रेसची ओढणी तू शोधत होती माहिती ना. मग ती ही ओढणी आहे का? पोपटी कलरच्या ड्रेसवरची ओढणी अशा कलर मध्येच आहे. तुझ्या ड्रेसची ओढणी अशाच कलर मध्ये आणि ती ओढणी हितच. पण असा पॅटर्न आहे का? तेवढं का मी बारीक बघत बसलोय का? पण ही 4 दिवसात पूर्वी ड्रेस घेतलेली ओढणी, ही ओढणी गाईज. मी लगेच सांगितलं, माझ्या लक्षात नाही आलं ही नवीन ड्रेसवरची ओढणी म्हणून लगेच सांगितलं. पण आधी काय म्हटला? मला वाटलं ती ओढणी घेऊन बसली. हो बाबा, लक्ष नाही रे, लक्ष नाही. आळशी. जा आंघोळ कर. बघा माझ्या नवऱ्याचं माझ्याकडे किती लक्ष आहे. ही ओढणी आत्ता 4 दिवसापूर्वी ड्रेस घेतलेला त्याच्यावरची आहे आणि माझा एक ऑलरेडी एक पोपटी कलरचा ड्रेस आहे, त्याच्यावरती पिंक कलरचीच ओढणी आहे. बट त्याचा पॅटर्न पण असा नाही आहे, त्याचा कलर पण असा नाही, तो वेगळा पिंक आहे. आधी मला ह्या ओढणीला हात दाखवून म्हणतोय, बघ माझ्याशी भांडत होती तू, ओढणी तिकडं कुठं तरी विसरलाय, तू इथे लाखंगावला ठेवली होती. गेला आता, त्याला माहिती आहे ना चुकीत सापडलो. गेला. कुठे गेला रे दाजी?
आगाव दाजी. सो गाईज, आम्ही ऋतूला बड्डेसाठी ना कानातली बाळी घेतलेली. त्याला खूप दिवसापासून पाहिजे होती. आदित्यच्या कानात बघितली होती त्याने, तर मग त्याला घेऊन आलो होतो सोनाराच्या दुकानात. तर आम्ही घालतोय कानात बाळी आणि त्याला खूप अशी हौस आहे. नवीन कपडे किंवा गिफ्ट्स दिले ना पोरगा खूप खुश होऊन जातो. आम्ही आजीच्या इकडे चाललेलो तर तेव्हा त्याच्या कानात बाळी पण घातली. बड्डे सेलिब्रेट करायचे याची वेगळीच घाई आहे. ह्याला आदित्य म्हटला की तू आजी बाबाच्या इथं थांब, आजी बाबाच्या हाताखाली करायला कामाला येशील, त्यांना काही होत नाही. तर सगळ्यात रेडी तो उभा राहिलाय मगाचपासनं. हा, पहिल्यांदा रेडी झालाय. हा, मला सोडून जातात का काय? हा ना, खरं आहे का? उंदीर. इथं मी आजी बाबा आणि मम्मीला बसवलेले फोटो काढायला. आजी बाबा बरोबर मम्मीचा फोटो काढते. डॅडी आहे का? डॅडीचं लक्ष. आम्हाला चावी आहे का? पप्पा आज खूप वर्षातनं शेतात आले असतील पाणी भरायला. नाहीतर मम्मी काय करतोय राजी? दगड मारितोय का? त्याला वाटतंय आपण घाबरू. ऐकत आहेत का तुझं? जा पुढे जा, म्हणा चावी द्या पप्पा. हाय का डॅडी? एक नाही का दोन नाही, चावी न्यायला म्हणा. मोठ्याने म्हणा चावी द्या. घरात जायचंय आम्हाला. हा ना, चल घरी. चावी द्या पहिली. तिकडून चल बाळा. पप्पाला कान दाखव की. कशाला म्हणतील काय बाई? काय नाही ना म्हणणार म्हणतोय. पुढे जा, पुढं तिकडच्या. पुढे मुलगा दाखव का नाही तुम्हाला? काय म्हणतात रे डॅडी तुला? बडबड करतात काय? बघतो वय तू? बर, मी बघतो ना त्यांच्या का म्हणतोय. तू मार, दगडी मार, अजून काय मारायचे ते मार. मार, हा मार. मगाचपासून नाटक बघतीये, दगडी मारते उचलू उचलू. आधी गपना लागतय रे ते. जा तिकडे, मी चालले. आधी मला दगडी फेकून मारतोय मागून ऊसांमध्ये. इकडे आम्ही ऊसाच्या कडेने चाललो होतो पप्पांना घेऊन यायला शेतातून. ऊसात जोरात दगडी फेकून मारतोय. आमच्या इकडे वाघ आहेत ना, ऊसांमध्ये वाघ जाऊन बसतात. त्याला वाटलं घाबरतील हे दोघं, ऋतू आणि मी. अजून पण दगडी मारतोय बघा, किती नखरे आहेत अंगात. अर्ध्याच्या वर पाणी भरले पप्पानी. हा, बरं झालं पप्पाला असंच घरी ठेवून जायला पाहिजे. पप्पा काम करतात ग. काय घ्यायचंय? अच्छा, बर. बघ तुझी लेकरं कशी वरडातात. बर, हा सगळ्या रस्त्याने बहिणी आहेत. बहिणी भाऊ नाही एक पण. सगळ्या बहिणी आहेत त्या. बर, हा काय त्याला पळतील रे ती. काय होतंय? कोणत्याला पहिलं सोडायचंय? काळाला? अरे याला सोडायचं होतं. सगळ्यात बारकं येते. बारक्याला सोड.
हा गळ्यातूनच काढतोय. कसं ओरडते ग हे. का ग बाई? अरे थांब रे, तू पिळा देऊन हे केलंय त्याला. आम्ही ना बाबांचं जरा बँकेत काम होतं, बाबांना घेऊन गेलो आणि त्याच्यानंतरनं ऋतूच्या कानात बाळी घातली. त्याला बड्डेला बाळी घेतली आहे, तर मग ती घालायची कधी, तर मग आजच बाळी घालून आणली आहे. त्याला खूप बाळी आवडते. म्हणजे आदित्यच्या कानात त्याने जशी बाळी बघितली आहे तसा तो कानातली बाळी मागत होता. म्हणजे तो पहिला त्याला हातातला कडा करायचा होता चांदीचाच आहे त्याच्या हातात पहिला पण, बट तो छोटा होता आहे थोडा. मग आम्ही थोडासा मोठा आणि जाड करणार होतो. मग नंतर ना त्याला बाळी बघितली त्याने कानात. मग त्याला बाळीचं हे होतं की मला बाळी पाहिजे. मग दाजीने काय कानात काय घातलेलं आहे, मग मला पण पाहिजे. मग आरतीला माझ्या बहिणीला बोलले की कडा राहू देत, आता तसंही सोनं खूप महाग व्हायला लागले, त्यापेक्षा आपण त्याला कानातली बाळी करूया. कारण सोन्याचे भाव असे गगनाला भिडायला लागलेले. का ग्रॅमचा भाव 10-15 हजार रुपये जाईल आता. आणि 10 ग्रॅमची प्राईज 1 लाखच्या वरती गेली आहे सोन्याची. सो म्हटलं सोनं थोडं का होईना आपण करू भावाला. फर्स्ट टाइम काहीतरी केलंय आणि छोटीशी बाळी बनवली आहे, त्याच्या कानात घातली आहे आम्ही. थोडंसं खाली घ्या, लय चिटकून झालंय. ठीक आहे बट काय नाही, चालेल. इकडे यू आर रिअली स्मार्ट. वॉलपेपर नाही निघायचा ना? वॉलपेपर नाही निघणार ना? हा छान कलर आणलाय. हॅपी बर्थडे. ऋतूच्या बर्थडेचा बर्थडे टॅग काय आणलंय बघा. अजून आम्ही काय आणलंय बघ की, बघ ना बाई. केक ठेवायला. अरे केक पर फ्रीज झाला असेल की बुक्या, बर्फ झाला असेल. मम्मी केकचा बॉक्स बाहेर काढून ठेव ना, केकचा बॉक्स बाहेर काढून ठेव फ्रीजर मधून. हा जमते पण त्यावर नाही बसणार तो. का? मोठा आहे, चौकोन आहे ना त्याचं. अरे यार. सो गाईज हे बघा काढते, हे बघा किती छान आम्ही केक ठेवायला आणलेलं आहे. हे काय बाई ते काय मेन काय रे बोलतात त्याला, स्पार्कल कॅन्डल आणलेत ना दाजीने. कट करून ठेवायला लागेल. तू तर घाबरतो त्यांना. नाही घाबरत तर. अगं हा तू आहे बर का. कचरा होतोय का खाली बघा, ती पॉपर ओढले का. कसा हसतोय बघा. आज खुश आहे ग साहेब, लय खुश आहे का आज. का बरं खुश आहे? बर्थडे करायचा आहे. बर, तर आमच्या ऋतूला हे नवीन टी शर्ट घेतले आम्ही आणि पॅन्ट आम्हाला नवीन भेटलीच नाही चांगली इथं आहे ना, मग आम्ही जुनीच पॅन्ट घातली ग. माझा बिचारा भाऊ. जाऊ तुला मी घेते पुण्यामध्ये 3 टी शर्ट घेते चांगले चांगले हा, आणि पॅन्ट पण. ओके बाई. गाईज माझ्या भावाचं बर्थडे गिफ्ट बघा, दोघी बहिणींनी मिळून दिलेलं आहे ना बाबा. हा दाजी जुगाड करतोय, जुगाडू दाजी. हा बाई काय कौतुक आहे. फोटो काढी दिले मम्मी तुझं दाखव. पप्पाला दाखवलं का रे? मला म्हणतो पप्पा काय नाही ना म्हणलं.
म्हटलं पप्पा कशाला काय म्हणत कोणाला पाठवते आईचं काम करते सासरी गेल्यावर कापलाय तरी म्हणून घेत नव्हतो मी, बळबळ घ्यायला लावली. बळबळ म्हणून घे म्हणलं माझ्या भावाचा बर्थडे फुलं पाहिजे होती. जाण इथं झेंडू आहे की, आणते का तोडून? इथं नाही, एका झेंडू लावलंय. काय बोलता पाच 10 तोडून आणायचं. घेऊन येऊ का? टू व्हीलर वर जाऊन पटकन घेऊन. सो गाईज, हा आमच्या ऋतूच्या बर्थडेचा केक आहे आणि हा केक त्याच्या दाजीने आणलाय. कुणी आणलाय बाळा? दाजीने आणलाय. हा, कुणी घेतला बाई तुला केक? कुणी आणला? हा, दाजी सकाळी पैसे मागत होता ना तुझ्याकडे केकचे. किती रुपये मागत होता रे? आता दाजीलाच विचार. हे बघ, हे हळूच सांगती मम्मी. तू ना नाही करू नको काळ्या, मी इथं ऐकलंय आता. उंदीर पाडलं खाली ना. डॅडी कपडे घाला ना. पप्पाला सांग, पप्पा लवकर कपडे घाला. ए नको, पांढरा फटक करशील, नको करू. हा, त्याच्या हाताने करू नीट. नको बाई, अशी छान दिसती. मम्मीचं नको ऐकू, मम्मी तुला पांढरा करेल मग. फार पांढरा बघा ते बघ, तुझ्यातच बघतोय. जा 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 जा. मम्मी अगं तुझ्या लेकीली लावलंयच तसं मग ते आहे ना. शोभाकाने कसं लावलंय हळदी कुंकू. डेंजर ना. हा, तुला ओरडत होती का रे शोभा अक्का? मम्मी मी नाही, शोभा अक्का. तो पदर काय राहत नाही जागेवर. हा, जास्त उडणार आहे का बरं? भरलेलं आहे का फुल? वरती टच करून बघ की. अरे हा, दाबून भरलेलं आहे. उंदीर टाइम बघा. 8 वाजायला आले. बाळा इकडे सरक, थोडा इकडे सरकून बस. नाही, कुठे येतात? तेच घ्यायचंय माझ्यावालं. तू बसली घर साफ करीत, आता मी काय करू? हो गई जी बल्ले बल्ले, हो गई जी बल्ले बल्ले, हो गई जी बल्ले बल्ले. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. थँक्यू ना, थँक्यू ना, थँक्यू. उंदीर खुश आहे ना? असाच खुश राहा, असाच खुश राहा तू. राहतो ना मग काय तर शब्बास बोलता. मग पार्टी बर्थडेची तू फिरायला भेटलंय आहे ना. लय फिरला ना, काल पण फिरला, पण आज जास्त फिरलाय. हा, काल फिरलो, आज फिरलो. मम्मीला म्हणावं आवड, आजी बाबाला जेवायला बोलवायचं. आबाय मम्मीला म्हणावं आज उरकन का? उरक ना म्हणावं. मग काय तू दाजीला म्हणावं फुग कुठे आहे दाजी? फुगू फुगू माझं तोंड दुखतंय, अंदाज नाही. त्यांना म्हणावं ताईला बोलून नाही दुखत का? ताईला मी कुठं बोलतो, ताईच मला बोलतो. माझं तोंड दुखत हा ना बाबा, जा मम्मी कर ना, वळ त्याला. सोनं दे पाहिजे का? धर. अगं फिरवून काढ. साखर आहे
बारकी वाटी घे साखरेची. ओवाळ पहिला आणि मग खाऊ घाल, असं गोल फिरव 2 वेळा. कसं बघतोय बघ की कॅमेरा. घातली पण नाही साखर. हा काय चला केक कट करायचा ना बाबा. इकडे जरा बरं. कसं हसायला येते रे? उडावलं तेव्हा हसायला येते. झटक बाबा बाहेर जाऊन. आता मम्मीला टेन्शन आलं असं माहिती का, कचरा झाला मम्मी म्हणून लय पोरांनी कचरा केलाय. डॅडीच्या अंगावर पण का? बघा माझा भाऊ किती खुश आहे आज. उंदीर मामा. काय नाही बाई, हसा हसा. बघा किती घाण झाली. माझी मम्मी त्याच्याकडे बघत असेल, बाई किती घाण झाली म्हणत असेल. कुठे गेली? अच्छा देवपूजा चालली. ओके. कोणी कोणी उडवलं रे ते पॉप? वाजणार नाही ना म्हणून विचारत होता का रे तू? दाजी काय करतोय तुझा? काय हो? अरे तू उडलेलं पडलंय त्याच्यात. मला तर केक पण नाही चारला ऋत्याने. काय अरे हा ना, मग चारायचं राहिलं ना मला. असं असतंय का रे? 10 वाजेपर्यंत. हिला बघ हिच्या मम्मी पप्पाला भेटायची घाई झाली बघ ऋतू. भूक लागली ना त्यांना. ठीक आहे निघू निघू. हा खायचंय मग. गाईज मस्त केक कट केलाय ऋतूचा. आणि ना आता आम्ही चाललो आहे जेवायला. निघलोय ढाब्यावर, हॉटेलमध्ये जेवायला चाललोय. ऋतूच्या बर्थडेची पार्टी. तर आजी बाबाला तिकडनं माझा मामाचा मुलगा घेऊन येतोय अभय. आणि आम्ही इकडनं मम्मी पप्पा ऋतू आदित्य आणि मी आम्ही चाललो आहोत ढाब्यावरती पार्टी करायला. लास्ट टाइम पण आम्ही ढाब्यावरती गेलो होतो. आरती पण होती तेव्हा आमच्यासोबत. आता ती येणार आहे पण ती 2 दिवसांनी येणार आहे, म्हणजे बड्डेच्या दिवशी येणार आहे. आम्ही हे प्री बड्डे सेलिब्रेशन केलंय ऋतूचं. सांगितलं की डॅडी. टाळा मम्मी तिथं ठेवलाय टीव्हीच्या वर आहे. टीव्हीच्या खाली, सॉरी टीव्हीच्या खाली बघ तिकडून त्या बाजूला आहे का? अगं इथं बघ ना मम्मी. आम्ही चाललो पार्टी करायला. माझा भाऊ बघा कसा तुरु 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 पळतोय. आज तो खरंच खूप हॅप्पी आहे. छान वाटलं आज त्याला असं हसून राहताना बघितलेलं. कारण ना असं सॅड शांत शांत राहतो. आता काय झालं का माहिती, पहिला जरा छोटा होता ना तो, तेव्हा खूप मस्ती करायचा, खेळायचा वगैरे. आता खेळ पण बंद झालाय, खेळायला काही नाहीये. फक्त सकाळी आणि संध्याकाळी चालतो रोडला थोडं, आणि बाकी थोडंफार काम करणार आणि शांत शांत बसतो. खूप शांत झालाय आज. चांगला हसत होता. आये क्या हम लोग? दाजी कुठे गेलं बाई? अगो बाई असं कसं, मला सोडून जाणार होता ना तू? दाजी गेले वॉशरूमला गेला असं. थांब येईल तिकडच्या कडेला सरक आता तू. मग मम्मी मी बसते, नाहीतर बस मी तिकडे जाते. हा डॅडीला बसू दे पुढं. तू दिवसभर बसला होता ना आज पुढं, मग आता डॅडीला बसू दे. हा बर्थडे बॉय. पप्पा तिकडे कशाला गेले? ए ऋतू इकडे ये इकडं. हा बघा आजी बाबा पण आले. ते माझा मामाचा मुलगा घेऊन आलाय आजी बाबाला. हा आत्ताच आले ते. कोणाला तरी सोबत घेऊन आलाय ग, मित्र आहे वाटतं. जा की आजी बाबा. कोण आलं रे बाळा? अभय आला का? बाई चला
अगं बाई नाही ग, आम्ही आताच आलो तुमच्या बरोबरच उतरलो आम्ही. हा हाय बाई, बाबा पण आले, बाबा पण आले. चला चला. कोण आलं बाबा? आई बाबा आणि आबे. काय नाही काय मॅच लावायची राहिली का? अरे तुझी मॅच लावायची राहिली. माझ्याकडे व्हिडिओ नाही टाकायला, मी व्हिडिओ लेट टाकलेत. सो गाईज आम्ही सगळे आलोय आता. आम्ही ऑर्डर देतोय. एकमेकाला कायच विचारा फक्त दोघं. सो गाईज आमचा जेवणाचा मेन्यू. साहेब फुल कॉन्सन्ट्रेशन आहे. हा खा बाबा खा. अंड ठेवलंय त्याच्यावरती. गाला आता खाल्ला, आता उद्यापासून अंड खायचे. पप्पा व्हेजिटेरियन आहेत प्युअर, आणि आधी सांगते तुम्ही अंड्याची भाजी खाल्ली व्हेज पटियाला. त्यांना सांग पापड मध्ये रॅप केलेली असती ना, म्हणून ती तशी लागते. पापड असतंय ना, लिज्जत पापड मध्ये पनीर तळलेलं असतं. वाईट जेवण झालंय आमचं. आम्ही मस्त पनीर पटियाला, पनीर कढाई आणि काजू मसाला घेतलं होतं, पनीर क्रिस्पी घेतलं होतं. मस्त जेवण केलंय. बोक्या झालं का जेवण? आता घरी जायचं ना? तर आता माझ्या भावाला घरी जायची गडबड लागलेली. त्याला बाहेर फिरायचं म्हणजे फक्त गाडीमध्ये फिरायचं असतं, बाकी त्याला दुसरं काही नको. आणि ढाब्यावरती जेवायला आवडतं, सो म्हणून त्याला बाहेर घेऊन आलेलो जेवण्यासाठी. आजी बाबा चालले ते घरी. मामाचा मुलगा त्यांना सोडेल, आम्ही आमच्या घरी चाललो. त्याला पाठवून दे शिंगव्याला. दुपारी थांबला नाही ना तो? जातो का आजी बाबा बरोबर? जेवली का ग पोटभर आजीबाई? जेवले राहून जेवली बघ. काय चाव आहे, काय काय चावत नाही आता. अगं ते पहिलं वालं कडकच झालं होतं, नाही ते लय भारी लागत. त्यांच्याकडून चुकून कडक झालं होतं. पुढं बसताय एक काम तर पुढंच बसतोय, म्हणजे गाडी आता डायरेक्ट खाली घेऊन जाणार. बसा. बाबाला मागायचे पुढे घ्यायचं ना बा. आता पुढे तुम्ही बसा. हाय जाऊ द्या. पुढे जाऊ का? ऋतू कुठे आहे? अगं तो गाडीत जाऊन बसला. चल आई बाय बाय. हा हा जाऊ का? हा हा सावकाश सकाळचा. हा हा किती वाजता जाणार? आताच. हा झोपून जा बरं का रातच्याला. जातो जातो. सकाळी उद्या काय म्हणा त्यांना? सकाळी कामाला बसायचं कामाला. म्हणून. जा बस गाडी. ओके इथून बस का पुढे बसती? पुढे बसायचं. ये चल मी उघडून देते दरवाजा. प्लीज आम्ही पोचलोय घरी. आता मस्त झोपून जाणार आहे. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या भावासोबत असाच राहू द्या. खूप सारं प्रेम द्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सो बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ऋतू बाय बाय बोल. बाय बाय बाय. हां.